उद्यापासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार. सरसकट कर्जमाफी, राज्यावर दुष्काळाचा सावट, वाढती गुन्हेगारी यासह विविध विषयांवरून अधिवेशन गाजणार. उद्यापासून 10 जुलैपर्यंत अधिवेशन चालणार. विरोधकांचा सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार. सरकारच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा नाही. 2 लाखांपर्यंत कर्जमाफी केली हेच सरकार सांगत फिरणार. विश्वासघातकी सरकारच्या चहापानाला आम्ही जाणार नाही. भास्कर जाधवांकडून स्पष्ट. निवडणुकीच्या वेळेला राज्यातील महिलांना 1500 रुपये दिले, मात्र आता 81 लाख महिला लाडकी बहिणी योजनेतून अपात्र. सरकार लाडकी बहिणी योजना बंद करण्याच्या मार्गावर. भास्कर जाधवांचा निशाणा. ठाकरे सेनेचे उपनेते संजय पवार आणि आमदार राजेश क्षीरसागर यांची गळाभेट. शिवसेनेचे 2 कट्टर विरोधी नेते एकत्र आल्यानं चर्चेला उधाण. शिवसेना फुटल्यावर शिंदेंच्या शिवसैनिकांवर टीका करणाऱ्या संजय पवार यांची गळाभेट चर्चेचा विषय. विदर्भातील सकल ओबीसी महामोर्चाच्या प्रतिनिधींची बैठक संपन्न. ओबीसींच्या हक्कासाठी राज्यव्यापी आंदोलनाची हाक. विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये मंडल यात्रेचं आयोजन केले जाणार. सप्टेंबरमध्ये आमरण उपोषणाचा सकल ओबीसी महामोर्चाचा इशारा. मनसेच्या 48 तासांच्या इशाऱ्यामुळे अखेर वादग्रस्त अजुबा ब्रिजचं उद्घाटन. आमदार नरेंद्र मेहता यांच्या हस्ते अजुबा ब्रिजचं उद्घाटन. या उद्घाटनामुळे नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार. बंडखोर खासदारांच्या विरोधात भिवंडीमध्ये ठाकरे सेनेचं जोडेमारो आंदोलन. बंडखोर खासदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. ठाकरे सेनेचे उपनेते विश्वास थळे, ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख कुंदन पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन. सांगलीमधील कामेरीमधील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात हरकती अर्ज भरण्यास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. संघर्ष समितीच्या वतीनं आयोजित उपक्रमात मोठ्या संख्येनं बाधित शेतकरी आणि नागरिक सहभागी. मनमाड नगरपालिकेच्या प्रभाग 10 निवडणुकीमध्ये शिंदे गटाची सरशी. राजाभाऊ पगारे आणि अलका रसाळ यांनी मिळवला विजय. विजयानंतर समर्थक कार्यकर्त्यांचा जल्लोष. लातूरच्या अहमदपूर नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या तनुजा सूर्यवंशी विजयी. सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांना धक्का. नगरसेविका शाहूबाई कांबळेंचा मृत्यू झाल्यानंतर पोटनिवडणूक. जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी उद्या मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार. जिल्हाधिकारी कार्यालयामधील अल्पबचत भवनमध्ये मतमोजणीची तयारी पूर्ण. पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये तसंच सीसीटीव्हीच्या निगराणीखाली मतपेट्यांची सुरक्षा. नांदेडमधील हदगाव विधानसभेचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा. अशोक चव्हाणांसोबत भाजपमध्ये गेलो असतो तर आमदार झालो असतो. जवळगावकरांकडून खंत व्यक्त. अकोल्याच्या पातूर नगरपालिकेवर काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेचं वर्चस्व. पातूरच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसचे इद्दू पैलवान विजयी. यवतमाळमधील काँग्रेस भाजप पवारांची राष्ट्रवादी. ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यवतमाळच्या समर्थ प्राईड इथे पार पडला पक्षप्रवेश सोहळा. पुण्यातील भोर तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी सोमनाथ सोमाणी तर उपाध्यक्षपदी संपत दरेकर यांची बिनविरोध निवड. रिक्त झालेल्या पदांसाठी दोघांचेच अर्ज आल्यानं निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश पालवेंकडून निवड जाहीर. बेस्टच्या संपावर उपमुख्यमंत्री शिंदे आणि प्रताप सरनाईक तोडगा काढणार. संपावर तोडगा काढण्यासाठी संध्याकाळी 7 वाजता बैठकीचं आयोजन. बेस्ट कृती समितीच्या प्रतिनिधींसोबत महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन.